वसई विरार महानगरपालिका की पहली सभा में भारतीय जनता पार्टी ने जोरदार विरोध दर्ज कराते हुए बैठक का बहिष्कार कर दिया। बीजेपी नगर सेवकों और पदाधिकारियों ने आरोप लगाए कि नई बॉडी बनने के बावजूद प्रशासनिक कार्यशैली में कोई बदलाव नहीं आया और विपक्ष की लगातार अनदेखी की जा रही है। बीजेपी नगर सेविका प्रज्ञा पाटिल ने पत्रकार परिषद में कहा कि प्रशासनिक राज के दौरान शुरू किए गए काम बिना किसी समीक्षा के उसी तरह आगे बढ़ाए जा रहे हैं। प्रशासनिक कार्यकाल में हुई कथित गड़बड़ियों पर भी कोई चर्चा नहीं की जा रही। उन्होंने आरोप लगाया कि विपक्ष के सदस्यों की संख्या कम होने के कारण उनकी बात नहीं सुनी जाती और पदाधिकारी होने के बावजूद उनकी राय को कोई महत्व नहीं दिया जाता। इसी के विरोध में भाजपा ने सभा का बहिष्कार करने का फैसला लिया। बीजेपी नेताओं ने कहा कि जिस सभा में हमारी कोई नहीं सुनता वहां रुकने का कोई मतलब नहीं है। बघा आता ह्यामध्ये 2 नंबरचा एक प्रस्ताव आहे, त्याच्यानंतर 4 नंबरचा म्हणजे प्रभाग समिती ई मधील सोपारा घास टाकी पाडा आरसीसी रस्ता बांधकामे बाधित होणाऱ्या 150 व्यासाच्या वितरित जलवाहिनी स्पेशल साहित्य शिफ्टिंग करण्यात आले। तर हे जे आहे टोटल किती, ही टोटल जवळपास 28 कामं 28 ते 30 कामं यातली आहेत की जी आधीच्या प्रशासकीय कार्यकाळातली आहेत। आता ज्या ठरावावरती आम्ही विरोध करून बाहेर निघालो तो हा ठराव आहे, ठराव क्रमांक 31 चा हा जो विषय आहे बघा, हा 31 चा ठराव आहे। वसई विरार शहर महानगरपालिका नालासोपारा पूर्व आचोळे कार्यक्षेत्रातील फायर ब्रिगेड मागील म्हणजे तिथे दिवाबत्तीचा असे हे पुढचे काही विषय आहेत। पण ह्यात 5 नंबरची तुम्ही वाचाल, प्रशासकीय मंजुरी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचे 7/5/2025 चे ठराव क्रमांक 247 च्या अन्वये मंजुरी। आता ह्याच्यात ही निविदा पहिली निविदा कधी ओपन केलेली आहे 15/7/2025 म्हणजे आम्ही इकडे सत्तेत म्हणजे महासभेमध्ये बसून महासभा अस्तित्वात येऊन जर 7 महिने झालेले आहेत तर 2025 मधल्या ह्या ज्या निविदा आहेत ह्या का आम्ही मान्य करायच्या? बरं, आपण आता स्थायी समिती अस्तित्वात आहोत, आपण महासभेत आता बसलेलो आहोत, मग तुम्ही हे ठराव नव्याने घ्या। लोकांची कामं झाली पाहिजे, दिवाबत्ती असेल, रस्ता असेल, गटर असेल, जलवाहिन्या असतील, प्रत्येक काम लोकांचं झालं पाहिजे, जनहिताची कामं झाली पाहिजेत, त्यासाठी आमचं पूर्ण समर्थन आहे। पण प्रशासकीय काळात घेतलेल्या ठरावांना आमचं समर्थन नाहीये। तुम्ही हे ठराव नव्याने घ्या। स्थायी समिती आज अस्तित्वात आहे, आपण जुन्याच ठराव घ्यायचे आणि तेच मान्य करत बसायचे, तर मग ह्या स्थायी समितीने नवीन काय केलं, आपण नवीन लोकांसाठी काय करत आहोत हे आपण लोकांना काय सांगणार? म्हणून आमची याला मान्यता नाही आहे। आता हे जे 41 नंबरचा जो विषय आम्ही लास्टच्या ह्याला पण त्याला स्थगिती दिली होती, 12 नंबरला होता लास्ट, तो आता पुन्हा आणलेला आहे। चंदनसारचा विषय लास्ट पेजला आहे। चंदनसार जिल्हा परिषद शाळेजवळील बहुउद्देशीय हॉल कामी निविदा प्राप्त, लघुत्तम दराची निविदा मंजूर, निविदाधारकास सुधारित प्रशासकीय वित्तीय मान्यता मिळण्याबाबत तिथे जाऊन तुम्ही आता बघू शकता। याची निविदा मान्यता आज मागत आहेत आणि ती बिल्डिंग ऑलरेडी तयार आहे, त्या बिल्डिंगचं काम झालेलं आहे। अशी कामं वारंवार येत आहेत, म्हणजे कोणत्या पद्धतीने प्रशासक काम करत आहेत हे आपण बघावं। आम्हाला त्याच्यावरती शंका आहे आणि त्याला सत्ताधाऱ्यांची मूकसंमती आहे, पण आम्ही ती मूकसंमती नाही देऊ शकत। पण तुम्ही आज सभात्याग केला, परंतु तुमच्या सभात्यागानंतर सत्ताधाऱ्यांनी हे ठराव जर मंजूर केले तर पुढची भूमिका आपली काय राहणार? आम्ही ह्या ठरावाला विरोध केलेला आहे, आम्ही सभात्याग केलेला आहे। आता हा जो 31 नंबरचा जो ठराव घेतला त्याला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यासाठी आमचा विरोध नोंदवा, तुम्ही इथे त्यासाठी मताला टाका ठराव, आणि त्यांनी तो मताला सुद्धा ठराव टाकलेला आहे। त्यांचे 6 सदस्य तिकडे उपस्थित होते, आमचे 4 सदस्य तिकडे उपस्थित होते, 6 विरुद्ध 4 असा आम्ही त्याला विरोध केलेला आहे। त्यानंतरचा ठराव पण ते पुन्हा असंच घ्यायला लागले। म्हटलं जर प्रत्येक वेळेला हेच होणार आहे त्यापेक्षा आम्ही सभात्याग करून बाहेर निघतो, कारण जर आपल्या म्हणण्याची कोणी नोंद घेत नसेल तर मग अशा सभेत कसं बसणार आम्ही, म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे असं कुठेतरी हे इथल्या जनतेला वाटेल आणि आमचा त्याचसाठी विरोध आहे। 2024 चा ठराव, 2025 चा ठराव आणि त्याला आम्ही जर मान्यता द्यायची, आज महासभा बसलेली आहे, आज बॉडी बसलेली आहे, 7 महिने झालेले आहेत। एखादा ठराव, एखादी निविदा जर आपल्याला मान्य करायची आहे
3 ते जास्तीत जास्त 6 महिने, त्याच्या पुढे कार्यकाळ लागत नाही. आणि आज 7 महिने झालेले आहेत की इकडे बॉडी बसलेली आहे, आम्ही अस्तित्वात आहोत, सन्मान्य सदस्य आहेत. असं असताना 7 महिन्यापूर्वीचे म्हणजे प्रशासकीय काळामध्ये मान्य केलेले ठराव जे आहेत ते लागून इथे त्याची मान्यता घेतली जाते. अनेक कामं तर अशी आहेत की जी कामं ऑलरेडी झालेली आहेत आणि आत्ता त्या कामांची मान्यता घेतली जाते आहे. त्यामुळे आज आम्ही आमचे विरोधातले 6 जे आम्ही स्थायी समिती सदस्य आहोत, आम्ही आज स्थायी समितीचा सभात्याग केलेला आहे. कारण आमच्या म्हणण्याचं ऐकून घेण्याची मानसिकता इथल्या सत्ताधाऱ्यांची, स्थायी समिती सभापती असतील, इथले प्रशासक असतील, कोणाची नाही आहे. आणि जर ह्या अशा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामांना कुठेतरी समर्थन द्यावं हे जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्याला समर्थन देत नाही. म्हणून आम्ही आज सभात्याग करून बाहेर आलेलो आहोत.